हे बघू शकता धम्मगिरी तर रामायणची शूटिंग होताना तर जिकडे तिकडे जे आहेत दगडच दगड बघायला मिळून राहिले. दे किती मोठे मोठे प्रचंड स्टेबल असा दगड बॅलेन्सिंग पत्थर हे बॅलेन्सिंग पत्थर आहेत हे बघायला मिळतात. हे बघू शकता आपण. हाय एव्हरीवन, पदमपूर इथं मला माहिती मिळाली की पदमपूरच्या भागामध्ये एक उंच टेकडीवर सुंदरसा एक बुद्धविहार उंच टेकडीवर इथं बघायला मिळते. मी विचार केलं की पदमपूरले आले असताना आपण जैन धर्माचे जे विहार आहे आणि की जे मंदिर आहे ते बघितल्यानंतर आपण आता मला लोकांमार्फत जे माहिती मिळाली विचार केलं की आपण बुद्ध विहार जो आहे उंच टेकडीवर बसलेला एक सुंदरसा बुद्ध विहार याला पण भेट देऊ. जे आपल्याला टेकडी दिसून राहिली ह्या टेकडी भागावर एक बुद्ध विहार आणि एक बुद्ध स्तूप आणि एक भगवान बुद्धाची जे भव्य मूर्ती आहे उंच भागावर आपल्याला बघायला मिळते. तर विचार केला की जाऊन थोडासा भेट देऊ आणि दर्शन करून घेऊ. तर ह्या विचाराने आता आम्ही जाणार आहोत टेकडीकडे आणि बघूया बुद्ध विहार आणि बघूया बुद्ध जे भगवान बुद्धाची जे मूर्ती आहे भव्य मूर्ती तिचे बे दर्शन. हे बघू शकता धम्मगिरी जे टेकडी आहे तिथं आपल्याला हे भगवान बुद्धाची जे भव्य मूर्ती आहे पदमपूर ह्या परिसरात असलेली टेकडी इथं बघायला मिळते. तर आम्ही आता सरळ जाणार आहोत टेकडीच्या वरच्या भागाला आणि तिथं बघणार आहोत भगवान बुद्धाची एक भव्य जे प्रचंड मूर्ती आहे तिचे दर्शन. हे बघू शकता सुंदर टेकडीचा नजारा. हे बघू शकता यहाँ पर इथं रामायणची शूटिंग होताना हे बघू शकता. विचार करू शकता किती मनमोहक पहाडी आहे इथं. हे बघू शकता इथं शूटिंग होत असताना ते छोटासा बच्चा राम बनल्यानं एक लहानसा मुलगा रामच्या वेशामध्ये आपल्याला बघायला मिळाला. हे बघू शकता किती सुंदरसा नजारा टेकडीचा. ह्या टेकडीवर आपल्याला सर्वत्र जिकडे तिकडे जे आहेत दगडच दगड बघायला मिळून राहिले. हे बघू शकता ह्या परिसरामध्ये किती मोठे मोठे प्रचंड जे दगड आहेत ह्या परिसरात बघायला मिळतात. तसे ह्या पदमपूर ह्या ठिकाणी एका पहाडीच्या ठिकाणी आपल्याला जे समोर पहाडी दिसून आली हे बघू शकता. इथं जे जैन धर्माचे प्राचीन अवशेष आहेत ह्या पहाडीवर आपल्याला बघायला मिळतात. आणि दुसऱ्या पहाडीवर आपल्या बुद्ध धर्माबद्दल जे भगवान बुद्धाची जे प्रचंड जे मूर्ती आहे धम्मगिरी ह्या पहाडीला धम्मगिरी म्हणतात ह्या ठिकाणी बघायला मिळते. हे बघू शकता एकदम स्टेबल असा दगड कसा तो उभा आहे पडून सुद्धा नाही राहिला. याला म्हणतात बॅलेन्सिंग दगड. तुम्ही काय म्हणतो तो पदमपूर या ठिकाणी जैन धर्म आणि बौद्ध धर्म एकतेचा प्रतीक इतर बघायला मिळते. एका पहाडी व साईडला आपल्याला जैन धर्माबद्दल
जे प्राचीन अवशेष आहेत ते बघायला मिळतात। आणि दुसऱ्या ठिकाणी आपल्याला भगवान बुद्धाची जे भव्य जे मूर्ती आहे ते बघायला मिळते। हे बघू शकता बॅलेन्सिंग पत्थर। आखेरकार पोचलो आम्ही धम्मगिरी टेकडीच्या वरच्या भागावर। हे बघू शकता आजूबाजूचा नजारा। हे बघू शकता इथं बरेच जे बॅलेन्सिंग पत्थर आहेत हे बघायला मिळतात। चढता वेळेस आपल्याला असे काय जे बॅलेन्सिंग जे दगड आहेत ते बघायला मिळाले। हे बघू शकता हे पण आहे एक बॅलेन्सिंग दगड। आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये आपल्याला असे दगडच दगड ह्या भागात बघायला मिळतात। हे बघू शकता सुंदरसा नजारा आजूबाजूचा। हे समोर बसलेले आमगाव शहर। जैन धर्माची पहाडी। आणि हे बघू शकता सुंदर पहाडीचा नजारा। हे बघू शकता दगडची पहाडी। समोरच्या भागाला आपल्याला एक दगडाची पहाडी जी आहे ती बघायला मिळते। आणि हा पहाडी पदमपूर आणि समोर आमगाव शहर आणि त्यांच्या मधोमध बसलेला आहे धम्मगिरी पर्वत टेकडी। आणि ह्या टेकडीवर असलेली आहे भगवान बुद्धाची मूर्ती। हे बघू शकता आपण। इथला मनमोहक आणि आकर्षित जो इथला परिसर आहे तो आपल्याला वाटतो। हे बघू शकता एका साईडला आपल्याला जे पहाडी आहे त्याचा परिसर आपल्याला बघायला मिळतो। एका साईडला छोटासा जो तलाव आहे तो बघायला मिळतो। एका साईडला जो आमगाव शहर आहे तो बघायला मिळतो ना साईडला पदमपूर हे जे गाव आहे हे बघायला मिळतो। असा नैसर्गिक रम्य जो वातावरण आहे ह्या धम्मगिरी पर्वत टेकडीचा तो बघायला मिळतो। आणि ह्या निसर्ग रम्य जो वातावरण आहे ह्या धम्मगिरी पर्वत ह्या ठिकाणी बघायला मिळतो। हे बघू शकता जिकडे तिकडे दगडच दगड ह्या टेकडीच्या आजूबाजूच्या भागाला आपल्याला बघायला मिळतो। जो धम्मगिरी टेकडीचा जो नजारा आहे असा नजारा आपल्याला प्रज्ञागिरी जो डोंगरगडचा जो प्रज्ञागिरी जो भाग आहे तिथं भगवान बुद्धाची आपल्याला एक मूर्ती बघायला मिळते। तसाच अनुभव आपल्याला जो धम्मगिरी टेकडी आहे पदमपूर इथं बघायला मिळतो। हे बघा थोडासा उतरताचा नजारा, उतरते वेळीचा नजारा। तो ठीक आहे गाईज, आपल्याला धम्मगिरी टेकडीचा यातला जो ॲटमॉस्फिअर आहे, यातला जो व्ह्यूज आहे, यातला जो नेचरचा जो अनुभव आहे आपल्याला कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असणार तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जे लोक माझ्या चॅनलवर नवीन असतील प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।